तर एकीकडे आपण पाहतोय शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली, अर्थातच किरणजी दळवी यांच्या विशेष नजरा असतील या संघावरती. गतवर्षी खूप चांगला खेळ नक्कीच राहिला, अगदी पावसाळी क्रिकेट बॉल स्पर्धेमध्ये, पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये, त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमध्ये देखील बरेचसे असे काही चेहरे होते की जे नव्यानं उदयास आले आणि त्यापैकी काही युवा चेहऱ्यांकडे नक्कीच याही सामन्यामध्ये नजरा असतील. पंचांशी सल्लामसलत केली जाते, काही नियमावली समजावून घेतली जाते आणि त्यानंतर मात्र हे ओपन पद्धतीचं मैदान आहे, त्यामुळे नियमांमध्ये फारसे बदल नाही आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फॉलो करणारी नियमावली आपल्याकडे आहे. काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती देखील आपल्याला या संघामध्ये जाणवते आणि कदाचित त्यामुळेच की काय ज्या सबस्टिट्यूटच्या नियमावली आहेत त्या नियमावली समजावून घेतल्या जात आहेत, इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. पहिला असा संघ या स्पर्धेतला ज्यानं नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आजच्या दिवसामध्ये. तर सामन्यानं होती सुरुवात. लेट्स प्लेचा येतोय पंचांचा इशारा. ओ पहिला चेंडू अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर एक सरप्राईज एलिमेंट होता. रामदास महानवर साठी तयार होते ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू भिरकावण्याला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला. वेट अँड वॉचचं क्रिकेट. हलक्या हातानं मात्र चेंडूला स्टीअर केलं पॉइंटच्या दिशेनं. गोलंदाज सलमान, एक सर्वसाधारण शरीरयष्टीचा, सर्पातळ शरीरयष्टीचा गोलंदाज सलमान, परंतु खांद्यांचा खूप चांगल्या पद्धतीने त्यानं वापर केला. पहिल्या चेंडूवरती सरप्राईज एलिमेंट होता. रमजान आहेत, माफ करा. यावेळेला रिव्हर्स स्वीप. हा खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, परंतु इथे प्रॉपर टायमिंग नाहीये. मयूर कॉन्फिडन्स लेवल पहा. सामन्याचा पहिला चेंडू, क्रिकेट हंगामाचा पहिला चेंडू आणि या फलंदाजाने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. हे दर्शवतं की या खेळाडूचा फॉर्म कसला आहे आणि तो किती विस्फोटक फलंदाजी या मैदानावरती करू शकतो. जरी या क्रिकेट हंगामातली ही पहिली स्पर्धा असली या मैदानावरची, तरी देखील हे खेळाडू सातत्यानं सराव हा मैदानावरती करत असतात. यावेळेला मात्र मोठा फटका येतोय रामदास महानवर, जिथे पहिल्या चेंडूवरती थोडासा संयम पाहायला मिळाला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र होतोय आक्रमक आणि चेंडूला भिरकावून दिलाय. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. या 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 6 धावा धावफलकावरती आल्या, ज्यापैकी 5 धावा रामा यांच्या बॅटमधून तर 1 धाव मयूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11 खोड्याचा प्रयत्न नक्कीच असेल. पॉवर प्लेचं जे क्षेत्ररक्षणाचं निर्बंध आहे ते निर्बंध भेदण्याचा प्रयत्न असेल, ती व्यूहरचना भेदण्याचा प्रयत्न असेल. आणि मयूर बिवडेनं रिव्हर्स स्वीप पहिल्या चेंडूवरती अटेम्प्ट केला होता, जिथे मनशा जाहीर केली होती की मला आक्रमक खेळ मैदानावरती करायचा आहे, परंतु मयूर समोरच्या दिशेने किंबहुना सरळ बॅटनं खूप चांगले फटके मयूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपला स्वाभाविक खेळ जर का मैदानावरती होत राहिला तर मात्र संघासाठी एक उपयुक्त खेळी तो नक्कीच साकारू शकतो. या दरम्यान जर आपण पाहिलं तर गजाननजी काकडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. कालपासून आजपर्यंत जर पाहिलं तर बरेचसे मान्यवर कळंबोली गावचे या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि आमचे स्नेही मित्र आणि त्याचबरोबर मी म्हणेन आमचे शालेय मित्र गजाननजी काकडे साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय सीमारेखा पार, चौकार. हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय या षटकातील. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. अंतिम चेंडूवरती आलेल्या 4 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 11 या धावसंख्येवर. आणि याच गतीने जर धावा येत राहिल्या तर मात्र 4 षटकांमध्ये 44-45 धावा या धावफलकावरती, म्हणजे 44 धावा जमवत 45 धावांचं आव्हान उभारलं जाऊ शकतं. खरं तर या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय जयजी, या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. काल शेवटचा अंतिम सामना जो झाला त्यामध्ये सुरेश मोहितेच्या बॅटमधून अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 19 चेंडू आणि 58 धावा, ज्यामध्ये 6 षटकार, तर एका इनिंग मध्ये तर 4 चौकार लगावले आणि तब्बल 5 षटकांमध्ये
85 धावा जमवत 86 धावांचं लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर उभं केलं. आणि खरं तर या मैदानावरती मोठमोठ्या धावा उभारल्या जातात. त्या मोठमोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग देखील केला जातो. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण हे चित्र पाहिलं. गतवर्षी KPL मध्ये देखील मोठमोठ्या धावसंख्येच्या सामने आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळाले. आणि अगदी त्याच विकेटवरती यावर्षीच्या क्रिकेट हंगामाची देखील आपल्याला सुरुवात होते. एक नव्यानं बनवली गेलेली ही विकेट. गोलंदाज आहेत उमेश दादा भोईर आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. खेडूपाडा ग्रामीण क्रिकेट गाजवणारा खेळाडू, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून उमेश दादांची ओळख आहे. आणि या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना गेले अनेक वर्षे युवा खेळाडूंना एकत्रितपणे घेऊन उमेश दादांना मात्र खूप चांगली संघ बांधणी यावर्षी शिवगर्जना संघाची पाहायला मिळते. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट. मला वाटतं यावर्षी मयूरनं विशेष एका पद्धतीच्या फटक्याचं प्रशिक्षण घेतलेलं दिसतंय. परंतु आतापर्यंत या दोनही रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट जे केले गेले त्यामध्ये फारसं यश मिळालं नाहीये. ज्या पद्धतीचा खेळ मयूरचा आहे, आम्ही ज्या प्रकारचा खेळ मयूरचा पाहिलाय की जिथे समोरच्या दिशेनं आणि सरळ बॅटनं या फलंदाच्या बॅटमधून खूप चांगले फटके येतात. आणि याचंच आणखीन एक उदाहरण, इथे पावलांचा वापर केला, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय आणि बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. या इनिंग मधला हा तिसरा चौकार संघाला घेऊन जातोय. धाव फलकावरती येत आहेत 16 धावा. इट्स 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. याच धावसंख्येला 50च्या आसपास कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. आणि जर का ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी आणखीन एक षटक मैदानावर उभी राहिली तर मात्र 50 धावा या आवाक्यामध्ये असू शकतात. कारण यानंतर प्रसाद टावरे सारखा आक्रमक फलंदाज मैदानावरती येणं बाकी आहे. यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मिसकम्युनिकेशन होत आहे आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे. हा चौथा चौकार पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि तब्बल 4 चौकार आतापर्यंत आले, ज्यामध्ये 2 चौकार हे एक चौकार रामा यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले, तर 3 चौकार तब्बल मयूरच्या बॅटमधून या इनिंग मध्ये साकारले गेलेत. 6 चेंडूंमध्ये 13 धावांचं योगदान, ज्यामध्ये 3 चौकार. याही वेळेला शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. फाईनच्या रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करायचा होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. उमेश दादाकडे देखील अनुभव आहे, प्रचंड अनुभव असणारा हा गोलंदाज, अनुभवाची शिदोरी असणारा गोलंदाज. बोटांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतो. फिंगर्स रोल केल्या जातात आणि अतिरिक्त बाउन्स देखील आपल्याला या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा रिव्हर्स स्वीप फटका मयूरच्या बॅटमधून. यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मयूरच्या बॅटमधून निघालेला हा चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय, जो संघाला मात्र घेऊन जातोय 2 षटकांच्या समाप्ती अखेर बिनबाद 24च्या घरात. मी सुरुवातीला देखील म्हटलं की जर आणखीन एक षटक ही जोडी मैदानावरती उभी राहिली. 24 धावा धाव फलकावरती आल्यात. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. रामदास महानवर रामा आणि त्याच्या समवेत मात्र मयूर वाक्षे, द मॅन इन फॉर्म, हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. जो निर्णय घेतला गेला आणि ज्यावेळेला तुम्ही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेता त्यावेळेला मात्र धावा धाव फलकावरती उभारणं हे बंधनकारक असतं. कारण तुम्ही घेतलेला निर्णय जोपर्यंत तुम्ही योग्य ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणू शकत नाही. 24 प्रतिषटक 12च्या सरासरीनं 24 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल नाहीये, म्हणजे रमजान पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या बॉलिंग मार्कवरती. हायवे एंडकडनं आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरता. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. रामदास महानवर बऱ्याच कालावधी शांत फलंदाजी करतायत. एक मात्र चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु क्रिकेटचं परिसूत्र आहे की एक खेळाडू ज्यावेळेला आक्रमक असेल त्यावेळेला दुसऱ्या खेळाडूने केवळ त्याला स्ट्राईक रोटेट करत राहणं, त्याला जास्तीत जास्त संधी देणं ही खेळाची रणनीती असते. परंतु रामदास महानवर सारख्या खेळाडूला जास्त काळ शांत राहणं पसंत नाहीये. नेहमीच ॲज अ बिझी क्रिकेटर त्याला मैदानावरती आपण पाहिलंय आणि फॉर्म जर आपण पाहिलं गतवर्षी देखील महत्वाच्या सामन्यांमध्ये त्यानं खूप चांगला खेळ साकारला. यावेळेला अख्खा टप्प्याचा चेंडू आहे.
क्रीजच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर. ओळखलं की बॅकवर्ड पॉइंटला फाईनच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. रामदास महानवरच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार जो संघाला घेऊन जातोय तब्बल 28च्या घरात. षटक क्रमांक 3. पहिल्या चेंडूवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. गोलंदाज रमजानकडे वेग आहे, एक्स्ट्रा बाउन्स आहे, पेस आहे, परंतु लाईन आणि लेंथ मध्ये तुम्हाला बदलाव करावा लागेल. ज्यावेळेला एखादा फलंदाज शफल करतो त्यावेळेला त्याला कोणत्या लेंथ वरती गोलंदाजी करावी हे ज्या गोलंदाजाला अवगत असताना तो गोलंदाज यशस्वी होत असतो. आणि अगदी रमजानं देखील तेच दाखवलं. याही वेळेला फलंदाज थोडासा शफल झाला होता, परंतु लाईन जर आपण पाहिली तर वाईड यॉर्कच्या आसपास ही लाईन ठेवली गेली आणि तिथून मात्र फलंदाजाला निरुत्तर केलं. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा पॉइंट आणि गलीच्या मध्ये. खरं तर आज रिव्हर्स स्वीप चौथ्यांदा आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ द बॅट पंचांचा कोणता इशारा नाही, म्हणजे बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू आहे, कारण रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला होता अगदी ऑफ द बॅट. येस, सिंगल मात्र धावफलकावरती आले. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 चौकार, 1 सिंगल, 1 निर्धाव, 5 धावा आल्यात. उर्वरित 3 चेंडूमध्ये कितपत धावा धावफलकावरती येतील? ऑलमोस्ट 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. ही जमेची बाजू आहे. प्रसाद टावरे शेवटच्या षटकामध्ये विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. बरेचसे विकल्प याही संघाकडे उपलब्ध आहेत, परंतु तुर्तास जर पाहिलं तर मयूर 4 चौकारांसह यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू सरळ दिसतोय. खरं तर आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता फलंदाजाचा. हा दुसरा निर्धाव चेंडू आला या षटकातील आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा चेंडू असणार आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. खूप चांगला कमबॅक राहिलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक राहिलंय या युवा गोलंदाजाचं. आणि त्याच्याच या एफर्ट्सला मात्र इथे टाळ्यांची साथ देखील मिळते आपल्या साथी खेळाडूंकडनं आणि हे एवढं गरजेचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगानं चेंडूवरती येतोय. पण बॉडी लँग्वेज मध्ये देखील आता आपल्याला एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी एनर्जी पाहायला मिळते. खूप चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न असेल, परंतु कमालीचा कमबॅक राहिलंय. या षटकामध्ये एकूण सलमानचा जर आपण विचार केला, रमजानचा जर आपण विचार केला तर 2 षटकं, 0 निर्धाव, 18 धावा. कोणत्याही प्रकारची सफलता त्याला नाहीये. 1 षटक हाताळलं उमेश यानं. 1 षटक, 0 निर्धाव, 13 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 31. आणि या पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव ही धावफलकावरती नाहीये. सर्वच्या सर्व धावा या फलंदाजाच्या बॅट मधून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आक्रमक व्हावं लागेल. शेवटचे 6 चेंडू निर्णायक आणि ते 6 चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आकाश. आकाश या ठिकाणी या बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. खरं तर सेफ झोन आहे. दोनही उजव्या हाताचे फलंदाज आहेत, परंतु सकाळच्या सत्रामध्ये एंड कोणता आहे हे आय थिंक डेड बॉल अंपायर. येस, यानंतरची होणारी लढत असेल साई कृपा आणि एकता या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होणं अपेक्षित आहे. एकता स्पोर्ट्स कळंबोली आणि साई कृपा स्पोर्ट्स क्लब कळंबोली या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे चेंडू परीक्षण आणि नाणेफेक या दोनही गोष्टी आपण मंचावरती करायच्या आहेत. यावेळेला रिव्हर्स केलाय. सुपर कव्हर मध्ये थोडासा वाईडिश लॉग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, त्यानं खूप सारा अंतर कव्हर केलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतोय. रामदास महानवर कळंबोली विभागातून पहिला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू.
ज्यानं अगदी महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील ज्यानं आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. यावेळेस मात्र मोठा फटका खेळाचा मानस, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. एक धाव घेतली आहे सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती, मात्र इथे दुहेरी स्वरूपाची धाव आणि मेहनत करतायत. मेहनत करताना हे दोनही आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकानंतर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये सलग 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा आल्यानंतर थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतोय, परंतु एक जबरदस्त ॲथलीट आहे रामदास महानवर. यांना आम्ही खूप जवळून त्यांचा खेळ पाहिलेला आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये एकत्र येण्याची संधी आम्हाला मिळते, जिथे रामदास महानवर मैदान गाजवताना आम्ही पाहिलं. यावेळेला मात्र कलात्मकता फटक्यामध्ये पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षक रमजान मात्र बरंच डिस्टन्स कव्हर करतोय. जी कामगिरी ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्या खांद्यांवरती दिली आहे ती लीलया पेलावत असताना, परंतु रामदास महानवरचं मात्र कौतुक करावं लागेल. सलगचा 3रा चेंडू आणि 3री दुहेरी स्वरूपाची धाव आहे. चौकार षटकार लगावणं ही तितकी कठीण गोष्ट नाही आहे रामाला, परंतु 2-2 धावा प्रत्येक चेंडूवरती घेणं हे थोडंसं आव्हानात्मक आहे, ज्याकरता फिजिकल फिटनेस देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आणि मैदानावरती तुम्ही सातत्यानं जितका वेळ घालवताना त्याचं हे रिफ्लेक्शन असतं की तुमचा खेळ बहारदार मैदानावर पाहायला मिळतो. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल होतोय आणि चेंडू मात्र थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या 4 चेंडूवरती मात्र तब्बल 10 धावा धावफलकावरती एकत्रित केल्या जात आहेत आणि संघाला मात्र घेऊन जात आहेत 41च्या घरात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. थोडंसं रिलॅक्स होण्याची संधी मिळाली आहे, कारण ज्या वेळेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो थोडासा अवधी फलंदाजांना मिळतो आपली एनर्जी गेन करण्यासाठी. ती एनर्जी या ठिकाणी किती कामी येणार. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूमध्ये ताकदीचा वापर केला जाणार का नाही, याही वेळेला कलात्मकता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट किंबहुना पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलला पाहायला मिळालं. पॉइंट आणि गलीच्या मध्ये 13 चेंडूंमध्ये 24 या धावसंख्येवरती रामा आपल्याला पाहायला मिळतात. तर शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी 4 चौकारानं ज्यानं 18 धावा उभारल्या आपल्या संघासाठी. एकूण धावा धावफलकावर 42. ज्या धावसंख्येचा आपण उल्लेख केला होता की 40+ किंवा 45+. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल. पहिली विकेट गमावली गेली आहे. सुजलनं मात्र हा झेल कंप्लीट केलाय आणि पहिली सफलता सत्राच्या अंतिम चेंडूवरती या ठिकाणी मिळाली. पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत 42 विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. कंपल्सरी 43 धावांचं आणि या धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग या ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच जयेशजी भोसले सरांकडे. धन्यवाद प्रवीणजी अर्जुने सरांचा. आपण आवाज ऐकत होतो या पूर्वार्धामध्ये. आपण नाणेफेकीच्या कौलासाठी पुन्हा एकदा लक्ष वेधूयात. दोन्ही संघांचे कर्णधार नेक्स्ट मॅच साई कृपा संघाचा कर्णधार आणि अगदी एकता स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या कर्णधारांचं लक्ष वेधूयात की आपण त्वरित या नाणेफेकीचा कौल केला जाईल. नेक्स्ट मॅच टॉस साठी इन्व्हाइट करतो आम्ही दोन्ही संघाचे कर्णधार श्री काळ भैरव क्रिकेट क्लब कळंबोली व आदरणीय श्री राजेशजी टेंबे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2024 एक मानाची स्पर्धा. कारण या कळंबोली विभागाचं ग्रामदैवत आणि या ग्रामदैवताच्या नावाने येणारी पहिली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि या स्पर्धेतूनच या टेनिस क्रिकेट हंगामाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आवर्जून उल्लेख आपण केला की प्रवीणजी अर्जुने सरांनी एका स्पर्धेचा उल्लेख केला की येणाऱ्या कालावधीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये कळंबोली प्रीमियर लीगचे बिगुल वाजताना पाहायला मिळतील. गतवर्षी त्या स्पर्धेने जे पडसाद टाकले होते, कारण खुल्या गटातील खेळाडूंना स्पर्धा सोडून कळंबोली प्रीमियर लीग पाहण्याचा मोह आवरला नव्हता. नवे तर पनवेल तालुक्यातील बरेचसे प्रेक्षक वर्गांनी गर्दी केली होती आणि प्रचंड गर्दीचे विक्रम सातत्यपूर्ण गतवर्षी आपण पाहिले. आपण आवर्जून
या स्पर्धेची तुलना रतनबुवा स्मृती चषकाची केली होती आणि तीच स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. पडसाद उमटू लागतील, काही दिवसांमध्ये ते बिगुलही वाजतील. एक मोठी स्पर्धेचं एक वलय निर्माण करणारी स्पर्धा म्हणून आवर्जून आपण पाहिलं. प्रेक्षक वर्गासाठी ज्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आली होती, प्रेक्षक वर्गाला सायकल ठेवण्यात आली होती, प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था, साऱ्या गोष्टी, जो काही तामझाम या स्पर्धेचा आपण पाहिला. परंतु या स्पर्धेचा आपण विचार केला एकंदरीत हे मैदान तर तितकंसं प्रत्येकाला सफल, सुखद आणि आनंददायी आहेच. परंतु या स्पर्धेचं आयोजन पाहता जोगे आपण 1 ते 2 लाखाच्या स्पर्धेत इतकं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या आपण या मॅचकडे वळूयात. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये एकंदरीत पाहिलं तर मी गोलंदाजांचं कौतुक करेन, ज्या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा गोलंदाज आकाशचं मी विशेषतः कौतुक करेन. एक त्याची चांगली ऍक्शन, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, एक युवा खेळाडूंचा संच घेऊन या संघांना, या खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक चांगला सामना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. शिवगर्जना आणि सुपर डीजी माऊली या संघातील ही लढत आपण पाहत आहोत. रामदासने चांगली बॅटिंग केली, स्विच हिट त्याने चांगले लगावले, परंतु ही धावसंख्या तितकीशी पोषक आणि पुरेशी आहे का हे फाईट करण्यासाठी पाहावं लागेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एकंदरीत या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. 42 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धांचा विचार करत असताना मला सुजीजी मात्रे यांचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं, कारण या कळंबोलीमध्ये प्रथमतः या मैदानावरती मी त्यांच्या स्पर्धेमध्ये समालोचन केलं होतं. बाबांच्या नावाची स्पर्धा ते आवर्जून घेऊन आले आणि रायगडच्या तख्तावरती पहिली स्पर्धा अशी झाली होती की पहिल्याच आयोजनामध्ये नाईटच्या स्पर्धेने किताब पटकावला होता. असं आयोजन सुजीजी मात्रे यांनी घेऊन आले. आपले दोन्ही बंधू आणि त्यांनी आणलेले हे आयोजन आपण पाहिलं होतं. अर्थात कळंबोलीकर जे करतात ना ते हटकेच असतं असंच म्हणावं लागेल. या विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आवर्जून येत असताना पाहायला मिळतात आणि महत्वाची बाब ही आहे की या संघाचं प्रतिनिधित्व देखील सुजीजी मात्रे करतायत. या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. नेक्स्ट मॅच, दोन्ही संघांचं लक्ष पुनश्च वेधी आहेत की टॉस साठी आपण रेडी राहा. एका बाजूला साई कृपा आणि एकता संघ. चला क्षेत्ररक्षणाची सजावट त्वरित व्हायला हवी. एक नवीन उद्योन्मुख संघ म्हणून मैदानाच्या आतमध्ये उदयास येणारा संघाने पूर्वार्धामध्ये चांगल्या रीतीची कामगिरी करत असताना आपण पाहिलं. उत्तरार्धामध्ये तितकंच चांगलं क्रिकेट निश्चितच पाहायला मिळेल याची मात्र शंका नाही, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये गोडवा हा नेहमीच पाहायला मिळालाय. पहिलं सत्र गोलंदाजांनी तितकंसं गाजवलं जरूर, कारण एकंदरीत या मैदानाचा चहूबाजूचा आढावा घेतला की मौना हे प्रशस्त क्रीडांगण पाहिलं तर या मैदानावरती कोणतीही धावसंख्या यशाची कदापि आम्ही देत नाही याचा उल्लेख प्रवीणजी अर्जुने सरांनी आवर्जून केला. या मैदानावरती जितक्या धावा बनतील तितक्या कमी आहेत. या उत्तरार्धामध्ये या धावा रोखल्या जातील का हे देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर टार्गेट केवळ आहे ते 43 धावसंख्येचं. शिवगर्जना संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या स्पर्धेचा नियम आहे किंवा या विभागाचा नियम आहे की जो संघ टॉस जिंकतो तो संघ जर सामना बरोबरी झाला तर मॅच जिंकतो. अर्थात येथे या 43 धावांचा पाठलाग करावाच लागणार आहे या संघाला. पहिला षटक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला बॉल पडेल, गोलंदाज सज्ज होईल. पहिला चेंडू उजव्या सीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक खेळलाय आणि या स्पर्धेची आणि या मॅचची सुरुवात केली आहे दमदार. दॅट्स कॉल परफेक्ट स्टार्ट असंच म्हणावं लागेल सेकंड इनिंगचा. आणि एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला काय स्ट्रोक खेळलाय. या मॅच मध्ये नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणार हे सांगण्याचा प्रयत्न केला उमेशने. त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. एक्स्ट्रा कव्हरला देखणा स्ट्रोक अगदी इनफिल्डला भेदत असताना ओव्हर द इनफिल्ड खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळालाय.
पहिल्या बॉलवरती चौकार. इथे येतोय दमदार आणि वजनदार सुरुवात झाली आहे या उत्तरार्धाची. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गणेश. कमी गतीने खाली राहिला, एक्सपेक्ट केला होता चेंडू उसळी जास्तीचा घेईल, परंतु खाली राहतोय हा बॉल. ऑन साइडला एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक वाईडी स्ट्रॉंग ऑफ 38 सर्कलच्या बाहेर उभा करण्यात आलाय उजव्या त्याच्या बॅटरसाठी. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात. उजव्या सीच्या बाहेर बॅटची आतली कडा घेतल्या, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होत, एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धामध्ये सुरुवात चांगली झाली असंच म्हणावे लागेल, कारण पूर्वार्धामध्ये पहिल्या 2 बॉलवरती एकंदरीत 2 धावा आल्या होत्या. उत्तरार्धाचा विचार केला तर 5 धावा पहिल्या 3 बॉलवरती येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या उत्तरार्धामध्ये जे पहिल्या षटकामध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या होत्या. 43चा पाठलाग करायचा, अर्थात आस्किंग रन रेट सांगतो 10 जिथे 86च्या आस्किंग रन रेटने धावा गोळा करायच्यात. 21 चेंडू 38ची गरज. हा बॉल आडव्या बॅटने चेस करण्याचा प्रयत्न, लेंथ वरती पोहोचू शकले नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आडव्या बॅटने खेळलेला एक फटका जो अलॉंग विथ द कार्पेट इथे पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगलने आपला अकाउंट ओपन करत असताना बॅटर बाबू याला आपण पाहतोय 100च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 166च्या स्ट्राईक रेटने उमेश बॅटिंग करतोय. हेल्दी स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागेल. या 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी कडवं आव्हान ठेवणार यात मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल घेऊन गणेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपला जाईल. पहिला खेळाडू उमेश बॅक टू द पॅव्हेलियन. गणेशला इथे यश प्राप्त होत असताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे, ज्याने पहिला खेळाडू इथे उमेशला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. पहिल्या बॉलवरती सफलता त्याने प्राप्त केलेली आपण पाहिली. पहिल्याच विकेट इथे प्राप्त करत असताना या चेंडू त्याने हाताला एकंदरीत जो 5वा त्यावरती त्याला यश इथे संपादन झालं. परिश्रम निश्चित तर यश सुनिश्चित आपण निश्चित म्हणत असतो आणि परिश्रम केल्यामुळेच गणेशला यश मिळालं असंच म्हणावं लागेल. पुलरलेनचा चेंडू त्याने हाताळण्याचा प्रयत्न केले. काही बॉल पुढ्यात टाकले, काही चेंडू बॅकअप द लेन टाकले. नी बॅटरिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना लेफ्ट हँडर बॅटर ओमला आपण पाहत आहोत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 3. पहिला चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न उजव्या सीच्या बाहेर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. सेकंड इनिंग मध्ये 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती 1 खेळाडू बाद. धाव फलकावरती धावा आहेत त्या केवळ 6. येणाऱ्या बॉल ते 18 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 37 धावसंख्येची. 18 चेंडू 37 धावा. आस्किंग रन रेट वाढू लागलाय. आस्किंग रन रेट वाढू लागलाय कारण 18 चेंडू आणि 37ची आवश्यकता राहील या मॅच मध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये हे षटक महत्वाचं राहणार आहे. निर्णायक षटक म्हणता येईल कारण इथे धावा जास्तीच्या गोळा करण्याचा प्रयत्न ओम आणि बाबू जास्तीचा प्रयत्न करेल एक मोठं लक्ष उभं करण्यासाठी. महत्वपूर्ण स्पर्धा जी मात्र आपण या शेवटच्या दिवसामध्ये येत असताना पाहायला मिळते. पीडीसीचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहोत. महेशजी मोरे कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं कॅमेरामनची भूमिका ही एकंदरीत टेनिस क्रिकेट विश्व असू द्यात किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्यात 16वरची पोळी राहते. ऊन असेल, वारा असेल, थंडी असेल, सातत्याने त्यांना आपण दिवस रात्र कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये सर्वाधिक उंच ठिकाणी आणि चढण्यासाठी त्यांना जणू काय एखादं शिखर सर करावं लागतं. अशा स्वरूपाचं कामकाज करणारे परंतु टेनिस क्रिकेट विश्वामधील उच्च शिक्षित असे कॅमेरामन. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होत असताना विक्रम पवार खोलात टाकलेला हा चेंडू पंचाकडे अपील बोट आकाशाकडे प्लम्प लेग दी फोर. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक खेळाडू बाद. शिवगर्जना या संघाची एकंदरीत आपण पाहिलं ना तर ही पळझड थांबवायलाच हवी. एकंदरीत एका मागोमाग एक खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळत आहेत.
आघाडीचा बॅटर ज्याने सुरुवात दमदार केली होती, परंतु तितकीशी शानदार तो करू शकला नाही शेवट संघाचा. आणि म्हणून की काय उमेश बाद झाला, तदनंतर मैदानाच्या आतमध्ये बाबू आला, तो देखील आघाडीला आला होता, तोही बाद झालाय. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत एका मागोमाग एक. एखाद्या झाडाला पाण्याची, पिकलेल्या पाण्याची गळती लागते ना, तर रितोने इथे ही गळती लागली आहे आणि ती थांबवावी लागेल. रन्स गोळा करावा लागतील. 43 धावा बनतात बनवणार हवा. आत्मविश्वास तितकासा चांगला ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती आपण आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळावा हाच प्रयत्न इथे पाहायला मिळाला. आधुनिकतेचं क्रिकेट नाही या स्वरूपाचं राहिलंय. अटॅकिंग इंटेंटने प्रत्येक फलंदाज बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना जास्तीचे चेंडू खोलात टाकला होता. यावेळेला ड्रायव्हिंग लेंथ वरती गॅप मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. अगदी दुसरी धाव देखील इथे लिहिल्या प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 2 धावा यशस्वीरित्या अर्जित करण्यात येतात. संगम मताने ही धाव इथे घेतली होती. काहीच कुजबूज जरूर झाली. आस्किंग रन रेट पहा, 15 चेंडू 35 ची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट जिथे 14 वरती जाऊन पोहोचलाय. 8 वरती 2 खोलात टाकलेला चेंडू बॅटची आतली कट, चायनीज कट, रुबी कट, क्षेत्ररक्षक येतो डीप मधून. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन कंप्लीट केली आहे. एक धाव किती महत्वाची आहे पहा या मॅच मध्ये, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. अशा स्वरूप परिस्थितीमध्ये आपल्याला एक धाव महत्वाची राहणार आहे आणि त्या धावा गोळा करण्यासाठी हे खेळाडू पुढे सरसावले. 14 चेंडू, आता मात्र 33 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 33 धावा. मोठे स्ट्रोक हवेत. एखादा चौकार, एखादा षटकार इथे येणं गरजेचं राहील. 3 बॉल 4 वरती सलमान बॅटिंग करतोय. खोलात टाकलेला पुन्हा एकदा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती येतोय. एक निश्चित घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, परंतु इथे थांबवलं फलंदाजाला. सिंगलच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती आहेत. उत्तरार्धामध्ये केवळ एक चौकार आला. पूर्वार्धाचा एकंदरीत विचार केला तर षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाहीये, परंतु चौकारांची बरसात जिथे मात्र पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी साई कृपा आणि एकता संघ पुनश्च मी लक्ष वेधेन. टॉस साठी आपण लवकरात लवकर उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच साई कृपा आणि एकता. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीने टाकला उजव्या सीच्या बाहेर. आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. पाण्याची मागणी करण्यात आली आहे, चला त्वरित पूर्तता करावी. 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती, 2 खेळाडू बाद. एकंदरीत निर्धाव चेंडूची डॉट बॉल चे पर्सेंटेज जास्तीचे इथे पाहायला मिळाले. 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. सिंगलही जास्ती आल्यात. एखाद्या इंजिनियर कॉलेजमध्ये जेवढे सिंगल नसतील ना तेवढ्या सिंगल पाहायला मिळाल्यात या इनिंग मध्ये. जास्तीचे सिंगल आपण पाहिले. 2 षटकांच्या अंती 11 धावा धावफलकावर, 2 खेळाडू झालेत ते बाद. विजयासाठी 12 बॉल आणि 32 ची गरज. 12 चेंडू आणि 32 धावा. या धावा बनवण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास आहे ना, तो मेहनतीच्या जोरावरती आपल्याला प्राप्त करावा लागतो. तो आत्मविश्वास पुन्हा एकदा दाखवावा लागेल शिवगर्जना या संघातील प्रत्येक खेळाडूला. कारण आत्मविश्वास जो आहे तो आपण गुगलच्या प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करू शकत नाही. फोनवरती लोन मिळतो, लोनवरती फोन मिळतो, परंतु जो आत्मविश्वास हवा तो गुगलच्या प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी आपण मेहनत करणं गरजेचं राहतं आणि तो घाम इथे गाळावा लागेल फलंदाजांना. अजूनही थंडीचं सावट आहे क्रीडा नगरीमध्ये. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना रोशनला आपण पाहत आहोत. रोशन पहिला बॉल. 12 बॉल 32 ची गरज. पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा वेगवान फास्ट अँड फ्युरियस इथे चेंडू पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये पहिला चेंडू आपण अनेक वेळा म्हणतो गोलंदाजाचं वॉर्म अप डिलिव्हरी आहे, परंतु रोशनने पहिलाच बॉल इतका वेगाने इथे हाताळला ना की जणू काय त्याने घरूनच वॉर्म अप करून आलाय. इतक्या वेगाने तो गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल आणखीन एक डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून चेंडू वरती येईल प्रसाद. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने सेकंड रन देखील इथे कंप्लीट करण्यात येते. रोशनचा वेग, रोशनचा फॉलो थ्रू, रोशनचा रिदम
आणि म्हणून की काय चांगला उत्तम गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. टोंडरे गावामधून एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून, पहिली बाईक घेणारा गोलंदाज म्हणूनही त्याच्याकडे आपण पाहतो. तो गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. धावा आल्या ते केवळ 2. 30 ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आहे. येणारे बॉल आहेत ते 9. कंपल्सरी चेसिंग आहे. आस्किंग रन रेट आता वाढू लागलाय, 20 वरती जाऊन पोहोचलाय. या आपण पुढच्या मॅचचा टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच चा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. हा बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येईल. तद्वर एक सिंगल इथे प्राप्त होत असताना चांगल्या दर्जाची फेक. धाव मिळाली केवळ एका धावेने या लक्ष्याचा पाठलाग करता येणार नाही, कारण समीकरण पहा. 8 बॉल 29 ची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके जर यदा कदाचित इथे आले तर मॅचचं गणित आणि गमिक बदलू शकतं. त्यासाठी आवश्यक आहे ते मोठे स्ट्रोक येणं, परंतु एक कडवं आणि तिखट आव्हान आहे. गोलंदाजी उच्च दर्जाची, उच्च कोटीची होती. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. उंची जास्त, लांबी कमी, प्रसाद चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल त्याने टिपलाय. वेल जज कॅच. आणखीन एक खेळाडू बाद. ओम देखील बाद होत असताना पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की ओम एकता टीमने नेक्स्ट मॅचचा टॉस इथे जिंकलाय. बॅटर संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. पहिला सामना ज्या वेळेला संपला त्यावेळेला एक महत्वपूर्ण रॉयल टीमने विजय प्राप्त करत असताना पाहायला मिळाला. शिवगर्जना संघ सध्याच्या घडीला पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकत असताना पाहायला मिळते की काय, परंतु अभिप्रेत राहील की अजूनही या सामन्यातील 7 चेंडूंमध्ये काय घडतं हे पाहणं. आडवा बॅटने केला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. आता मात्र उर्वरित शिल्लक आहेत ते 6 चेंडू, 6 बॉल विजयासाठी 28 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 28 धावा. 6 चेंडू 28 ची गरज. 6 चेंडू 28 धावा त्या देखील बनू शकतील, परंतु त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळणारा बॅटर याने जबाबदारीचा खेळ करायला हवा. मोठ्या स्ट्रोक साठी मोठं फटके येणं गरजेचं राहील आणि मोठा विजयही मिळवावा लागेल. चहूबाजूला प्रशस्त असं क्रीडांगण आपण पाहतोय. पार्किंग साठी मोठी उपलब्ध जिथे जागा पाहायला मिळते, त्याच वेळेला जॉगिंग ट्रॅक. खऱ्या अर्थानं या विभागाचे कर्तव्य दक्ष आणि क्रिकेट प्रेमी असे व्यक्तिमत्व विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून हा वॉकिंग ट्रॅक, या मैदानाला फ्लड लाईट्स आपण चहूबाजूला पाहतो. विजय शेठ खानावकर साहेब यांची ही देण. अगदी त्याच वेळेला या मैदानाच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला आपण जिथे पाहाल तिथे आवर्जून जिम साठीची व्यवस्था करण्यात आली. ओपन जिम ज्याला आपण म्हणतो, ती विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून जी आवर्जून पाहायला मिळते. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणावरती पाहायला मिळतं. एक धाव इथे आवर्जून प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 16 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू 27 ची गरज. 5 चेंडू आणि 27 धावा. पराभूतीच्या गर्देच्या मध्ये अडकतो शिवगर्जना संघ. लोअर फुल टोल वसूल करू शकलेला नाहीये. डीप मध्ये रोशन तैनात आहे. या खेळाडूचे क्षेत्ररक्षण किंबहुना त्याच्या खांद्याच्या जोरावरची फेकी पहाना या रीतीची राहिली आहे. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण इथे मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुल टोस बनवला. क्षेत्ररक्षक काही का थांबला. चेंडूवरती पोहोचू शकत नाही हे त्याने जाणलं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सिंगल मिळेल. औपचारिकता शेष राहील या मॅचची, कारण येणारे चेंडू तुमच्याकडे राहिले ते एकंदरीत 3 बॉल मध्ये 25 ची गरज. हाही बॉल ऑन साइडला केलाय. एकंदरीत आपण योगेजी वाघ या इनिंगचा विचार जर का केला ना तर एकही षटकार किंवा जास्तीचे चौकारी पाहायला मिळाले नाही. एक मात्र चौकाराला पहिल्या बॉलवरती या इनिंगच्या अपवाद वगळता तदनंतर मोठी स्ट्रोक आलेले नाही आहेत. नेक्स्ट मॅच एकता टीमने टॉस जिंकला, पण डिसिजन त्वरित घ्यावा.
पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर, हा चेंडू अवांतर स्वरूपाचा पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकता टीमने टॉस जिंकलाय पुढील सामन्याचा. पहिली एक्स्ट्रा रन या इनिंगची येत असताना पाहायला मिळते, तीही शेवटच्या षटकामध्ये. क्या बात आहे, ॲक्युरेसी पहा. हा बॉल डाऊन द ग्राउंड, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जगलिंग केली, परंतु झेल शेवटच्या क्षणाला टिपलाय. 1 more विकेट डाऊन. नेक्स्ट मॅच एकता संघ आपण त्वरित निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. इथे शेवटच्या क्षणी पहिल्या चेंडूवरती उत्तरार्धामध्ये चौकार आला होता. उत्तरार्धाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती, उत्तरार्धाच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती आला चौकार, परंतु मॅच इथे जिंकली आहे ती अर्थात सुपर डीजी माऊली या टीमने. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. या सकारात्मकतेने या स्पर्धेची सुरुवात ते करत असताना पाहायला मिळतात. 2 सामने संपले. पहिल्या मॅच मध्ये रॉयल्स टीमने विजय मिळवला, दुसऱ्या मॅच मध्ये सुपर डी माऊली टीमने इथे